गुड मॉर्निंग स्टुडंट. जनकेन तनया ओवाद या पाठाविषयी आपण माहिती बघत होतो. मागच्या पिरियडला काय सांगितलं होतं की अंगराष्ट्र या राष्ट्रामध्ये एक भद्यनगर नावाचं एक नगर असतो आणि त्या नगरचा राजा मेंढक श्रेष्ठी, त्याचा मुलगा धनंजय श्रेष्ठी आणि या धनंजय श्रेष्ठीला एक विशाखा नावाची मुलगी असते. ती विशाखा 7 वर्षाची असतानाच तिचे आजोबा आई वडील हे भगवान बुद्धांच्या धम्माला शरण जातात आणि त्यांच्या विचाराचं अनुसरण करीत असतात. भगवान बुद्धांचे अनुयायी बनतात. विशाखा 15 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या शेजारचा राष्ट्र श्रावस्ती, या श्रावस्तीचा राजा नाही तर त्या श्रावस्तीमध्ये एक मिगार श्रेष्ठी नावाचा आणि त्या मिगार श्रेष्ठीचा पुत्र पुण्यवर्धन, या पुण्यवर्धनसोबत त्या विशाखाचं लग्न ठरतो आणि ती विशाखा आपल्या घरी गेल्यानंतर तिच्या सासऱ्याकडून तिला काय काय ऐकावं लागतं किंवा तिच्या वडिलांनी दिलेले जे 10 उपदेश असतात त्या उपदेशाचं स्पष्टीकरण तिचे सासरे तिच्याकडून कशा प्रकारे मागून घेतात, तर त्याची माहिती आता आपण बघूया. या ठिकाणी हे जे मी शब्दार्थ पाठवलेले आहेत हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आत्तापर्यंत मी शिकवलेला जो भाग होता त्या भागामध्ये ही शब्दार्थ दिलेली आहेत, तर ती तुम्ही नोट डाऊन करा. विशाखाच्या वडिलांनी तिला सांगितलेल्या 10 गोष्टी किंवा 10 प्रकारचे उपदेश त्याचे स्पष्टीकरण विशाखा याप्रमाणे देते. तिचे सासरे इमिस्सापन पिता इधान गमन काले इमंग ओवादंतो गुह्ये पटिछन्ने 10 ओवादे अदासी. याचा अर्थ असा की तिच्या पित्याने निघायच्या वेळेस सांगितलेल्या 10 गोष्टी किंवा 10 उपदेश आहे ते संगत्थ जाणावी. त्याचा अर्थ मी जाणू इच्छितो तेस मे अथ कथेतून, त्याचं कथन तू करावं असं त्या विशाखाला तिचे सासरे म्हणतात. यापूर्वीची गोष्ट अशी आहे की तिला सासऱ्यांकडून असा अपमान का बरं सहन करावा लागतो, तर एक दिवस एक भिक्षुक किंवा श्रामणेर त्यांच्या घरी येतो आणि विशाखा आपल्या सासऱ्यांना हवा घालीत असते आणि तिचे सासरे भोजन करीत असतात. भिक्षुक घरी आल्यानंतर जरी आपण भोजन करीत असू किंवा काही करत असू, परंतु आपल्या घरी एखादी चांगली श्रेष्ठ व्यक्ती आलेली असेल त्यावेळेस आपण आपल्या हातातील कामे ठेवतो किंवा आपण जेव्हा जेवण जरी करत असू तरी पण आपण उठून त्यांना नमस्कार करतो. परंतु विशाखाचे सासरे मात्र त्या श्रामणेराला न पाहिल्यासारखं करून खाली मान घालून भोजन करीत होते. त्यावेळेस भिक्षुक आल्यानंतर ती विशाखा मी या 2 श्रेष्ठींच्या मध्ये न राहता मी निघून जाते असा विचार करून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा दुसरे श्रेष्ठी किंवा श्रामणेर भिक्षुक त्या मिगार श्रेष्ठीला विचारतात. त्यावेळेस तो काहीच बोलत नाही त्या श्रामणेरासोबत. तेव्हा विशाखा आतून बाहेर येते आणि ती त्या श्रामणेराला सांगते की माझे सासरे उरलेलं हे भोजन करीत आहेत, त्यांचं जेवण म्हणून नाही पण जे उरलेलं आहे त्याचं ते भोजन करीत आहेत. यावेळेस मिगार श्रेष्ठीला त्या विशाखाचा राग येतो की तू असं का सांगितलेलं आहे की माझे सासरे उरलेलं खात आहेत आणि म्हणून ते तिला घराच्या बाहेर किंवा घर सोडून जाण्यास सांगतात. आतापर्यंत आम्ही तुझं खूप काही ऐकलो, मात्र आता ऐकणार नाही, हा माझा अपमान आहे असं म्हणून तिला माहेरी जाण्यास सांगतात. तेव्हा तिच्यासोबत तिच्या वडिलांनी काही कौटुंबिक म्हणजे काही संबंधित लोक पाठवलेले होते की जेणेकरून हिच्या सासरी हिच्याबद्दल काही दुराग्रह सासू सासऱ्यांमध्ये निर्माण झाला तर तो वाद तुम्ही मिटवावा यासाठी काही संबंधित पाठवलेले असतात. तेव्हा
ते सासरे, तिचे सासरे, विशाखाचे सासरे त्या विशाखाच्या संबंधितांना बोलावतात आणि तिच्याबद्दल गाराने सांगायला लागतात. तेव्हा हिच्या वडिलांनी ज्या गोष्टी किंवा 10 उपदेश दिले होते ते कशा प्रकारचे होते याचं तिने स्पष्टीकरण करावं असं ते सासरा म्हणतो. त्यावेळेस ती विशाखा त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागते. इमिसा पण पिता, हिच्या वडिलांनी काय म्हटलं, अंतो अग्गी बहीण निहरी तब्बो ती आहंग. अंतो म्हणजे आतील, आतील म्हणजे घरातील, घरातील अग्नी, अग्गी म्हणजेच अग्नी, अग्गीचा अर्थ होतो अग्नी. बही म्हणजे बाहेर आणि निहरी तब्बो निघू न देणे, न म्हणजे नाही. घरातील अग्नी बाहेर निघू द्यायचं नाही, हा पहिला उपदेश होता. यावर मिगारश्रेष्ठी काय म्हणतो, सक्का नुखो, काय म्हणतो, सक्का नुखो आम्हेही उभतो. उभतो म्हणजे दोन्हीही आणि सक्काचा अर्थ होतो शक्य. तेव्हा तो मिगारश्रेष्ठी म्हणतो की हे शक्य आहे काय की आम्ही 2 शेजारी किंवा 2 कुटुंब पटी विसक्क गेहानंग अग्गी अदत्वा वसितुं, एकमेकांसोबत अग्नीची देवाणघेवाण करणार नाही. आम्ही 2 शेजारी किंवा आम्ही 2 व्यक्ती एकमेकांशी अग्नीची देवाणघेवाण किंवा आदानप्रदान करणार नाही, हे शक्य आहे का. एवं कीर अम्हाती, तर हे कशा प्रकारचं आहे हे तू आम्हाला सांगावे, असा तो सासरा मिगारश्रेष्ठी त्या विशाखाला म्हणतो. त्यावर विशाखा काय म्हणते बघूया. ताता मह्यं पिता न एतं संधाय कथेसी. ताता म्हणजे तात, सासऱ्याला तिने तात म्हटलेला आहे. तात म्हणजे सुद्धा पिताच होतो. ताता मह्यं पिता न एतं संधाय कथेसी. तात, माझ्या पित्यांनी किंवा माझ्या पित्याने या संदर्भात किंवा तुम्ही ज्या प्रकारे सांगत आहात तसा त्यांचा उद्देश नाही. इदं पण संधाय कथेसी, याप्रमाणे मी कथन करतो. अम्मा म्हणजे मला असं म्हटलं आहे. तव ससू ससुरंग सामिकानंग अगुणंग दिसवा. तव म्हणजे तुझ्या सासू सासऱ्यांचे, ससुरंग म्हणजे सासू सासरे, ससू ससुरांचा अर्थ होतो सासू सासरे, सामिकानंचा अर्थ होतो स्वामी म्हणजे पती, दिसवा म्हणजे पाहून, दिसवाचा अर्थ होतो पाहून, गेहे म्हणजेच घर आणि ठतवा, गेहे ठतवा घरातून काढून, माचा अर्थ होतो नको. आता मी जे एवढे शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत तुमच्या लक्षात कितीपर्यंत राहणार आहेत माहीत नाही, पण मी अंडरलाईन करून दिलेले आहे आणि हे शब्द तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. म्हणून मी शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ न सांगता जेवढ्या शब्दांचा अर्थ सांगते लिहिण्याचा प्रयत्न करा. तव ससू ससुर सामिकानंग अगुणंग दिसवा, बही तस्मिन गेहे ठतवा मा कथेसी. तर माझ्या वडिलांनी असं म्हटलं आहे की तुझे सासू सासरे आणि तुझे स्वामी किंवा पती यांच्या दुर्गुणांना पाहून, दिसवा म्हणजे पाहून, अगुणंग दुर्गुण, यांच्यातील दुर्गुणांना पाहून तू त्यांना घराच्या बाहेर काढू नकोस. माझा अर्थ काय सांगितलेला आहे, नको, तू त्यांना घरातून बाहेर काढू नकोस. एव रूपो ही अग्गी सदिसो, अशा प्रकारे हे जे आहे या अग्नीप्रमाणे आहे ही गोष्ट, किंवा सासू सासऱ्यांच्या दुर्गुणाला पाहून आपण त्यांच्याशी विपरीतपणे वागणं हीच अग्नी आहे.
हीच घरामध्ये फूट पाडणारी गोष्ट आहे आणि या फूट पाडणाऱ्या गोष्टीलाच माझ्या वडिलांनी अग्नी म्हटलेलं आहे. अग्गी नाम नथी एव रूपोही अग्गी सदिसो अग्गी नाम नथी. या गोष्टीलाच त्यांनी अग्नी समान म्हटलेलं आहे. अग्नी दुसरं काहीही नाही. काय म्हटलं आहे तिने, विशाखाने काय सांगितलं की समजा तुझ्या सासू सासरे आणि तुझ्या पतीचे काही दुर्गुण तुला दिसले तर त्या दुर्गुणांना पाहून तू त्यांना घरातून बाहेर काढू नकोस. आणि हीच गोष्ट, याच गोष्टीला त्यांनी अग्नी म्हटलेलं आहे. गोष्ट कोणती, फूट पाडण्याची. कारण कोणाचं ऐकून किंवा त्यांचे अवगुण पाहून आपण त्यांना काहीही बोलून टाकून बोलू शकतो. मग याप्रमाणे बोललं तर घरामध्ये काय होतं, भेदाभेद निर्माण होतो, फूट पडते. आणि याच गोष्टीला त्यांनी अग्नी म्हटलेलं आहे. अग्नी हे दुसरं काहीही नाही. नंतर पहा दुसरा उपदेश किंवा दुसरा विचार किंवा दुसरी गोष्ट कोणती आहे. अय्या एतं ताव एवं होतू. अय्या म्हणजे आर्या. आर्य कोणाला म्हटलेला आहे, तिच्या सासऱ्याला. कोणी म्हटलं आहे, तिच्या बाजूने जे काही संबंधित कौटुंबिक तिचे लोक, तिचा न्याय करण्यासाठी आलेले लोक होते, त्यांनी म्हटलं आहे अय्या. हे आर्या, तिच्या सासऱ्याला म्हटलं आहे, हे आर्या एतं ताव एवं होतू. इथे तिचा उद्देश किंवा तिच्या वडिलांचा उद्देश बाहेर काढण्याचा किंवा याप्रमाणे नव्हता, तर फक्त तुम्हाला समजून देण्याचा किंवा तिला समजून देण्याचा उद्देश होता. इमिसा पण पिता. तेव्हा परत तिचा सासरा म्हणतो, बरं ठीक आहे. इमिसा पण पिता, ठीक आहे, पण तिच्या पित्याने बहिरतो अग्गी न अंतो पवेसे तब्बो. मग असं का म्हटलेलं आहे की बहिरतो म्हणजे बाहेरची, बाहेरची अग्नी आत येऊ देऊ नकोस. येऊ देणे म्हणजे प्रवेश, पवेसे तब्बो, प्रवेश करू देऊ नकोस. आता बाहेरची अग्नी म्हणजे बाहेरच्या वाईट गोष्टी ते सांगितलेलं आहे. त्यांनी फक्त असं तिच्या सासऱ्यांनी विचारलं आहे की असं का म्हटलेलं आहे की बाहेरच्या अग्नीला आत प्रवेश देऊ नको. किंग सक्का अम्मेही अंतो अग्गिमी निभूतं बहिरतो अग्गी अनाहरितुं. की म्हणजे काय, सक्का शक्य, काय हे शक्य आहे का. अग्गिमी, अंतो अग्गिमी, अंतो म्हणजे आतील, म्हणजे आमच्या घरातील अग्नी निभूतं विझली असेल. आमच्या घरातील अग्नी विझल्यानंतर आम्ही बाहेरून का मागू नये, किंवा आमच्या घरातील अग्नी जाळण्याकरिता आम्ही बाहेरून अग्नी का आणू नये. असं कोण म्हणतो, विशाखाचे सासरे म्हणतात. त्या संबंधित किंवा ते कौटुंबिक जे त्यांचं भांडण सोडवण्याकरता आलेले आहेत त्यांना तिचा सासरा म्हणतो की बरं ठीक आहे, पहिली गोष्ट आम्ही जाणली, परंतु त्यांनी असं का म्हटलं आहे की बाहेरच्या अग्नीला आत प्रवेश करू देऊ नकोस. हे शक्य आहे का की आमच्या घरातील अग्नी विझला असेल तर आम्ही बाहेरून का बरं आणू नये. एवं कीर अम्हाती, याचं स्पष्टीकरण आम्हाला तू सांग, असं त्या विशाखाला म्हणतो. कोण, तिचे सासरे. ताता मह्यं पिता न एतं संधाय कथेसी. ताता मह्यं पिता न एतं संधाय कथेसी. ती काय म्हणते, तात माझे पिता या अर्थाने म्हणाले नाही, जो अर्थ तुम्ही समजून घेतलेला आहे त्या अर्थाने माझ्या पित्यांनी मला असं सांगितलेलं नाही. इदं पण संधाय कथेसी. मग तो काय म्हणतो, तर हे तू आम्हाला समजवून सांग. ती परत सांगते, सचे पटी विसक गेहेसू
हत्तियो वा पुरीसो वा सस्सू ससूर सामिकाणं अगुणं कथेंती. इथे का म्हटलेलं आहे सचे. असं होऊ शकते पटी विसक गेहेसू. पटी विसक गेहेसूचा अर्थ होतो आपल्या शेजारील किंवा घराच्या बाहेरील. हत्तियो म्हणजे इथियो पाहिजे हा शब्द, इथे हत्तियो शब्द आलेला आहे. हच्या ठिकाणी इथे ई पाहिजे आहे. इथियो म्हणजे स्त्रिया. लक्षात घ्या, इथे ह आहे तिथे ई पाहिजे आहे. इथियो म्हणजे स्त्रिया. तुमच्या घराबाहेरील किंवा शेजारील किंवा गावातील स्त्री पुरुष. इथियो वा पुरीसो स्त्री किंवा पुरुष वा ससू ससूर सामिकाणं तुझ्या सासू सासऱ्यांविषयी किंवा तुझ्या पतीविषयी त्यांच्या दुर्गुणांविषयी गोष्टी करत असतील. काय म्हटलेलं आहे ती सांगत आहे स्पष्टीकरण. माझ्या वडिलांनी बाहेरची अग्नी घरात प्रवेश करू देऊ नकोस. हे कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे तर बाहेरील स्त्री किंवा पुरुष तुझ्या सासू सासऱ्यांविषयी किंवा तुझ्या पतीविषयी त्यांच्या दुर्गुणाविषयी बोलत असतील. कथेंती बोलत कथेंती म्हणजे ते बोलतात बाहेरचे लोक. तेही कथितं आहरित्वा असुको आणि त्याच्यामुळे तुझं मन दुखावलं जात असेल. नाम तुम्हाकं एव अगुणं कथेती ती पुन्हा मा कथेयासी. तर काय म्हटलंय तिच्या सासऱ्याने की तू हे असं ऐकलं असेल परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे आहरित्वा येऊन तू त्यांच्या जवळ येऊन तुम्हाला असं असं लोक म्हणत आहेत असं मात्र तू त्यांना सांगू नको आणि विचारू सुद्धा नको. ना तुम्हाक एवं अगुणं कथेती तुमच्याबद्दल दुर्गुण ते कथन करीत आहेत किंवा तुमचे दुर्गुण मला सांगत आहेत. एतेन हि अग्गिना सदिसो अग्गिनाम नथी. समजा बाहेरच्यांनी जे सांगितलं ते ऐकून तू घरी येऊन तुझ्या सासू सासऱ्यांना आणि पतींना तू याप्रमाणे विचारलं तर काय होणार आहे की तुझ्या परिवारामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आपण आपल्या अवतीभोवती सुद्धा बघतो आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे परंतु लोक मात्र मनाचे न करता लोकांच्या मनानुसार करत असतात. लोकांचंच ऐकतात आणि त्यानुसार आपली विचारसरणी इथे बदलली जाते आणि त्यामुळे मात्र चांगली चालती घरं सुद्धा विघटित होतात. आणि म्हणून त्याने असं म्हटलं आहे की बाहेरचं बाहेरच राहू दे ते मात्र घरात येऊ देऊ नकोस कारण त्यामुळे तुझ्या घरात अग्नी निर्माण होणार. आता अग्नी म्हणजे फूट पडणार आणि त्यामुळे जे चांगल्या प्रकारे चालत आलेलं आहे ते मात्र टिकू शकणार नाही. एतेन हि अग्गिना सदिसो अग्गिनाम नथी. याप्रमाणे माझ्या वडिलांनी अग्नी म्हटलं आहे की बाहेरच्या गोष्टींना त्यांनी अग्नी म्हटलं आहे आणि त्या गोष्टी घरात आणू नको. दुसरं तिसरं अग्नी काही नाही. एवं इमस्मी पी कारणं सा निदोसाव अहोसी. यथाच एतं एव सेसे सुपी तेसु पण अयम धिपायो. या प्रकारे माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे तर मी म्हणजे दोषी कशी. तेव्हा तो जो होता कौटुंबिक तेव्हा तो कौटुंबिक म्हणतो की एवढ्याशा कारणाने ही विशाखा दोषी कशी. तुम्ही तिच्या सासऱ्याला विचारतो की ही तर तुमच्याबद्दलच बोलत आहे आणि तुम्ही तिला दोषी कशी मानता आहात. ती तर निर्दोष आहे. नंतर तिसरी गोष्ट ती कशा प्रकारे समजावून सांगत आहे बघा. यंपी ही तस्सा पितरा ये ददांती ते संग येव दातबंती उत्तंती.
परत ती म्हणते की माझ्या पित्याने असं सांगितलेलं आहे, ये ददांती म्हणजे जे देतात त्यालाच आपण द्यावं, जे आपल्याला देऊ शकतात त्यालाच आपण द्यावं. इथे एखाद्या वस्तूविषयी बोललेलं आहे की एखादी वस्तू मागितली असेल दुसऱ्याने आणि ती वस्तू काम झाल्यानंतर ती वस्तू त्याने आपल्याला परत करायची असते, परंतु काही व्यक्ती असे असतात की दिलेली वस्तू मात्र परत करीत नाही, किंवा एखादं तुमच्या घरचं उपकरण असेल ते सुद्धा नेलं तर ते परत करीत नाही. म्हणून जे परत न करणारे आहेत त्यांना आपली वस्तू किंवा आपल्या घरची वस्तू द्यायची नाही आणि जे देतात त्यांनाच मात्र द्यायचं. ये ददांती जे देतात ते संग येव दातब्य त्यांनाच द्यावे. या चित्तकं प्रकरण गहेत्वा ये पटी देंती तेस येव दातब्य. म्हणजे जे देऊ शकतात, ज्यांनी जे आपल्याला परत करू शकतात त्यांनाच आपण द्यावे, या प्रकाराने माझ्या वडिलांनी म्हटलं आहे. नंतर चौथी गोष्ट, ये न देंती ते संग न दातब्य. याचा अर्थ होतो न म्हणजे नाही, जे देत नाही त्यांना द्यायचं नाही. मागितलेली वस्तू, मागितलेलं काही पण असेल, नेल्यानंतर पुन्हा वापस करत नाही त्यांना मात्र द्यायचं नाही, असाच माझ्या वडिलांचा दृष्टिकोन होता. आणि याच कारणाने त्यांनी ही चौथं उपदेश किंवा चौथी गोष्ट मला सांगितलेली आहे. त्यानंतर पाचवा उपदेश, ददंत सापी अदंत सापी दातब्य. दातब्य म्हणजे देणे. ददंत सापी देण्यासारखी. ददंत दापीचा अर्थ होतो देण्यासारखे. अददंत सापी न देण्यासारखे. ददंत सापी देण्यासारखे, अददंत सापीचा अर्थ होतो न देण्यासारखे, तरी सुद्धा त्यांना द्यावे. जो देतो आणि जो देत नाही त्याला सुद्धा द्यावे. इथे देण्या घेण्याची गोष्ट कशाबद्दल म्हटलेलं आहे की आपण एखाद्याला पैसे उसने नेले तर तो आपल्याला परत करतो, असेही काही लोक आहेत. परंतु काही लोक असे आहेत आपल्याकडून मागतात आणि परत करीत नाही, अशांना द्यायचं नाही, अशातलाही भाग नाही. पण जे गोरगरीब आहेत, भिकारी आहेत आणि ते परत करू शकत नाहीत, मग त्यांना देऊ नाही का, त्यांना द्यायचं नाही का? तर तसं नाही, त्यांना अवश्य द्यायचं. कारण त्यांची परिस्थिती नसते परत करण्याची, त्यांची स्थिती नसते, परिस्थिती नसते आणि त्यामुळे त्यांना दिलं तरी चालेल. म्हणून इथं म्हटलं आहे की जे देण्यासारखे आहेत आणि जे न देण्यासारखे आहेत त्यांना सुद्धा द्यावे. इदंपन दलित देसू. दलित देसू म्हणजे जे दरिद्र गरीब आहेत. आतिमित्तेसू. आतिमित्तेसू म्हणजे आपले नातलग आहेत, संबंधित आहेत. संपन्तेसू संबंधित आहेत. ते पटी दातुं शक्नोतु. वा तेसे दातुमेव वठ्ठती. जे देण्यासारखे आहेत, जे संबंधित आहेत परंतु ते देऊ शकत नाही त्यांना सुद्धा द्यावे. नंतर सहावा उपदेश आहे सुख निषिदितव्यं ती. इथे म्हटलं आहे की सुखाने बसावे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की सुखाने बसावे. मग ती याचं स्पष्टीकरण सांगते. इदंपि सस्सू सस्सूर सामिके दिसवा उठ्ठान बठाने निषिदितु न वठ्ठती. याचा अर्थ असा होतो, दिसवा म्हणजे पाहून, दिसवा पाहून, उठ्ठान बठ्ठाने म्हणजे
जिथे आपण त्यांना पाहून नुसतंच उठून उभं राहतो, मग त्या ठिकाणी आपण बसायचंच नाही. कारण मोठ्यांना पाहून आपण उभं उठतो. 3-4दा तिथून येण्या जाणं केलं असेल, येत जात असेल तर आपल्याला 10 वेळा उठावं लागतं. मग त्या ठिकाणी आपण बसायचं का? नाही बसायचं. हेच तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की जिथे सासू सासरे आणि पती असणार आणि आपल्याला नेहमी तिथं उठावं लागतं, म्हणून त्या ठिकाणी आपण बसू नये. जिथे ते लोक नाही त्याच ठिकाणी आपण बसावे, असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. नंतर सांगितलं आहे सुखं भुज्जी तब्बं ती, सुखाने भोजन करावे. आता सुखाने भोजन करावे याचा काय अर्थ होऊ शकतो? आपण का सुखाने भोजन करीत नाही का? आम्ही पोटभर जेवण करत नाही का? आपण पोटभर जेवण करतो, परंतु बाहेर जाणारी व्यक्ती ही सुखाने भोजन करीत नाही, धावपळ करीत आपलं पोट भरण्याचं काम करते. तर याप्रमाणे धावपळ करीत पोट भरू नये, किंवा घरामध्ये आहे की नाही, नसेल तर फक्त अर्धपोटीच आपण उपाशी राहावे का? किंवा जेवण करत असू तर मागचे जेवण करायला आहेत म्हणून आपण थोडंसंच जेवायचं का? आपण थोडंच अन्न घ्यायचं का? तर नाही. सुखाने भोजन करावे याचा अर्थ की आपल्या घरी जी मोठी मंडळी आहेत आधी त्यांना आपण भोजन द्यावे किंवा त्यांचं जेवण होऊ द्यावे आणि नंतर उरलेलं आपण भोजन करावे, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर 8वं आहे सुखं निपज्जी तब्बं ती, ईदं पी ससू ससूर सामी. काय हे त्याच्या सासू सासरे आणि पतीविषयी सांगितलेलं आहे. 8वं काय आहे? सुखं निप्पजी तब्बं ती, सुखाने झोपावे. निप्पजी म्हणजे झोपणे. मग सुखाने झोपावे कसं? तरी इथे सुद्धा म्हटलं आहे की सासू सासरे आहेत आधी त्यांचं अंथरूण द्यावे, त्यांना झोपू द्यावे, त्यांची सेवा करावी आणि नंतर आपण निवांत झोपावे, असं तिच्या आई वडिलांनी किंवा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं आहे. कोणाला? विशाखाला. 9 नंबरचा उपदेश आहे अग्गी परिचरितब्बोती. इथे सुद्धा सासू सासरेच आहेत. अग्गी परिचरितब्बोती याचा अर्थ होतो अग्नीला परिक्रम करताना सावधान असावे. ईदंपन ससूपी ससुरंपी सामिकंपी अग्गी कंदं वीय उरग राजान. उरग म्हणजे साप, त्याला सर्पराज म्हटलं आहे. कोणाला? सासू सासरे आणि पतीला सर्पराज. म्हणजे तो केव्हा तुमच्यावर राग काढणार किंवा तुम्हाला कधी दंश देणार हे सांगता येत नाही. म्हणून यांना, या सासू सासऱ्यांना त्यांनी काय म्हटलं आहे? अग्नी म्हटलं आहे. तर अग्नीला परिक्रमण करताना सावधान, यांच्यासोबत वावरताना आपण सावधान असावे, सावध असावे. सापाप्रमाणे हे कधी आपल्याला दंश करणार हे आपण सांगू शकत नाही. याप्रमाणे माझ्या वडिलांनी मला उपदेश केला आहे. 10वा उपदेश याप्रमाणे होता अंतो देवता नमस्सी तब्बाती. अंतो म्हणजे आंतरिक देवता, म्हणजे तुझ्याच घरातील ज्या देवता आहेत. मग कोणत्या? तुमच्या घरी ज्या देवता आहेत, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, कोणकोणत्या आहेत त्या देवता नाही. तर घरातील जी मोठी मंडळी आहेत त्या लोकांनाच त्यांनी देवता म्हटलेलं आहे. यांना आधी तू नमस्कार करावा. सासू सासऱ्यांना इदं ससूचं ससुरंचं सामिकंचं देवता विय कत्वा, त्यांना देवता मानून त्यांना नमस्कार करावा, त्यांच्याशी सत्कर्मी व्यवहार करा. एवं सेट्टी इमेसंग 10 ओवादानंग अथ. परत एकदा वाचते. अंतो देवता नमस्सी तब्बाती, ईदं ससूचं ससुरंचं सामिकचं देवता विय, यांना देवता समजून कत्वा दट्टुंग वठ्ठती, त्यांना नमस्कार करावा, त्यांच्याबद्दल
आदरपूर्वक व्यवहार करावा. या अर्थाने माझ्या वडिलांनी हे मला सांगितलेलं आहे. एवं सेठ्ठी इमे संग 10 ओवादानं अत्थ. हे श्रेष्ठी, हे 10 उपदेश याप्रमाणे आहेत. अत्थं सुत्वा पटिवचनं अप्पसंतो अधोमुखो निसीदी. आणि याप्रमाणे हे 10 उपदेश ऐकून तिचा सासरा एका बाजूला बसला. म्हणजेच त्याला म्हणतो ना, हे सगळं ऐकल्यानंतर तो निपचित म्हणजे स्तब्ध होऊन बसला. त्यावर तो काहीही बोललेला नाही. याप्रमाणे याप्रमाणे हा पाठ इथे संपलेला आहे. ठीक आहे. बराच वेळ झालेला आहे. तुम्हाला मग जास्त मोठा व्हिडिओ बनवला तर पाहायचा पण ऐकायचा पण कंटाळा येतो. म्हणून आता मी इथेच थांबते. मी हा पाठ घेतला, याचं भाषांतर पाठवते. तुम्ही भाषांतर वाचा. भाषांतर वाचल्यानंतर तुम्हाला या पाठाबद्दल माहिती समजून येणार. ठीक आहे. इथेच थांबूया. नाही आलं तर मी आहेच. तुम्ही मला कॉल करून विचारा. धन्यवाद.